आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता नवी मुंबईतल्या इंडस्ट्रियल बेल्टवरती होऊ लागलेला आहे। नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं साधारण 3.5 ते 4 हजार आहेत त्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत आणि याच कंपन्यांमध्ये आता गॅस असेल, इतर एक्सपोर्टचा परिणाम असेल, त्याचबरोबर काही सामान आहे, काही रॉ मटेरियल आहे, त्यांच्या सुद्धा किमती आता वाढायला लागल्या आहेत। त्यामुळे अजून जर हे युद्ध 4-5 दिवस जर कायम राहिलं तर मात्र अनेक कंपन्या ह्या आता बंद करण्याची वेळ आहे ते नवी मुंबईतल्या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात। आपल्यावर या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत KR गोपी, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय मला सध्या काय परिस्थिती, युद्धाचा काय परिणाम झालेला आहे? ॲक्च्युली इराण आणि इस्रायलमध्ये बॉम्ब पडत नाही आहे, ॲक्च्युली आपल्या देशावर सुद्धा मोठा बॉम्ब पडलेला आहे आणि इंडस्ट्रीची जी वाट लागली आहे आणि दिवसोदिवस एक एक मटेरियलचं रेट जे आहे वाढतच चाललं आहे। प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचं इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाही आहे। ते माल सगळं जे आहे साठून ठेवलेलं आहे। आता त्यांच्याकडे पुढं काम करून त्यांना स्टॉक करण्याचं सुद्धा जागा नाही आहे। म्हणजे ही सर्व प्रकारची, आज जसं गॅस नाही आहे तर माइल्ड स्टील जो आहे, लोखंड जे आहे ते कापण्याचं मेन गॅसनीच कापतात, पण हे गॅससुद्धा आता नसल्यामुळे लोक बसलेले आहेत, मटेरियल आहे पण कापायला होत नाही आहे। तसंच स्टेनलेस स्टीलचं मटेरियल जे आहे आज या 8 दिवसात तकरीबन 20 रुपये याचा भाव वाढलेला आहे, स्टेनलेस स्टील पर kg, 1 किलो पाठीमागे। लोखंड जे आहे 4 रुपये किलो वाढलेलं आहे। तर कंपनी चालवण्याचं एकदम मोठा प्रसंग आम्हाला आलेला आहे। आता वर्कर लोकांचं काय करायचं? वर्करना किती दिवस बसवून ठेवणार? मग त्यांना ले ऑफ करावं लागेल आम्हाला, कारण काय खिशातून आम्ही घर विकून तर पैसे आणू शकत नाही ना हे द्यायला। तरी आम्ही कसं आता पण चालू ठेवलेलं आहे। काही तुम्ही बघताय की सगळे लोक बसलेले आहेत, कारण माझ्याकडे मटेरियल आहे पण कटिंग करायला काही वस्तू नाही आहे। तर आज ही परिस्थिती पुढे जाऊन आणखी 4-5 दिवसानंतर तुम्हाला परत आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच फॅक्टरी मी दाखवीन जे बंद झालेले आहेत, कारण ते वर्कर लोक शेवटी कोण मरतं आहे? वर्कर पहिलं मरणार। त्याला काम नसेल तर तो घरी काय घेऊन जाणार? पगार कुठून आणणार? तो कंपनी मालक किती बसून पगार देणार? तिथे सगळे जे बॉम्ब जे आहे आमच्या इंडस्ट्रीवर पहिलं पडलेलं आहे। ठीक आहे, घरी माणसाचं पाईपलाईनचा गॅस आहे, तो कसं एक जेवण बनवतो, पण वर्कर लोक जे आहेत, बॅचलर आहेत, त्यांना जेवायला हॉटेल सुद्धा बंद झालेलं आहे। सर, आता असं कुठले सामान आहे, कुठलं रॉ मटेरियल की ज्यांच्यामध्ये किमती वाढलेल्या आहेत? सर्व ईच अँड एव्हरी आयटममध्ये भाव वाढलेला आहे, कारण जो केमिकल असो, काही असो, इम्पोर्ट होतो। आता जसे फार्मास्युटिकल हे आहेत, कंपन्या आहेत, त्यांचं जास्त चायनावर इम्पोर्ट होतात केमिकल। आता शिपत नाही आलं तर कुठून येणार आहे? तर त्याचा भाव ऑटोमॅटिकली वाढणार। कंटेनरचा भाव, ट्रान्सपोर्टेशन वाढला त्याच्यामुळे त्याच्यावर पण परिणाम होतो। म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग इज अफेक्टेड। आपण जसं कोविड होतं, ही परिस्थिती आज इंडस्ट्रीकडे आलेली आहे। साधारण अजून किती दिवस इंडस्ट्री तग धरू शकते? किती दिवसांनी मेजर प्रॉब्लेम सुरू होऊ शकतो? पुढच्या आठवड्यात शेवटी तुम्ही या, मी तुम्हाला दाखवीन की किती कंपन्या आणखीन प्रॉब्लेममध्ये येणार आहे। मोस्ट ऑफ द फॅक्टरीज, इंजिनिअरिंग तर धरा, बाकी प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असेल, काही असेल, ते टोटल सगळं रॉ मटेरियल यायचं बंदच होणार आहे। म्हणून मॅक्सिमम इम्पोर्ट होत आहे। लोकल बनवणारा त्यांना पण इम्पोर्ट करून ते बनवून देतात, तर त्याच्यावर पण जो परिणाम होणार आहे। नक्कीच आपण पाहतो की सध्या नवी मुंबईतल्या औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले आहेत। मात्र वॉर अजूनही 4-5 दिवस सुरू राहिले तर मात्र अनेक कंपन्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावरती आलेल्या आहेत। विनाय पडले, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।